पालम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 41 वर्षांपूर्वी शिक्षणाचे धडे घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी अवीट गोड आठवणींना पुन्हा उजाळा दिला, तो सर्व वर्गमित्रांच्या आणि गुरुजनांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात। आठवणींचा आणि स्नेहमिलनाचा हा अपूर्व सोहळा 9 मार्च रोजी श्री दत्तकृपा लंच होम सभागृहात गंगाखेड रोड पालम येथे पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 82 वर्षांचे सु वा कुलकर्णी गुरुजी, त्यांच्या पत्नी सौ कुलकर्णी यांच्यासह उपस्थित होते। या आनंद सोहळ्यात 84 वर्षांचे जावळे गुरुजीही सहभागी होते। या बॅचच्या वर्गमित्रांपैकी काही शिक्षक झाले तर काही इंजिनियर आणि काही उद्योजक बनले। शालेय आठवणींना उजाळा देत सध्या आपण काय करत आहोत याचा लेखाजोखाच विद्यार्थ्यांनी गुरुजनांसह मित्रांच्या समोर मांडला। पुढच्या आयुष्यात परस्परांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध रहा, निरोगी आयुष्य जगा असा मौलिक मंत्र गुरुजनांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांना दिला। या सोहळ्यात 5 विद्यार्थिनीही उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत शिवणकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष शेंगोळे यांनी केले। नामदेव दुधाटे यांनी आभार मानले। या सर्वांनी पालम येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। या माजी विद्यार्थ्यांची आठवण म्हणून शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रामराव रोकडे, मनोरंजन दुधाटे गोळेगावकर, पांडुरंग रुद्रवार, प्रकाश दुधाटे गोळेगावकर, शांतीलाल शर्मा, चंद्रकांत लोखंडे, नारायण दुधाटे, सुभाष शेंगोळे, साहेबराव दुधाटे, विश्वनाथ पवार, हनुमंत शिवणकर, दिगंबर नारलेवार आदी मित्रांनी सहकार्य केले। या ठिकाणी संत मोतीराम महाराजच्या पुण्यभूमीमध्ये आणि खंडोबारायांच्या पुण्यभूमीमध्ये हा गेट टुगेदर कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। कारण 2-3 वर्षापूर्वी मी शिरसकरच्या त्या याच्यामध्ये मंगल कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमात आलो होतो। सेकंड टाईम या ठिकाणी यायचा विचार म्हणजे काय, पुन्हा सगळे चेहरे, पण तुम्ही लहान होतात आता मोठे झाले त्याला ओळखू येत नाही, काही विचारावं लागते तुमचं नाव काय, तुमचं नाव काय। लहान होता तुम्ही, 40 वर्ष म्हणजे काय। मी आता 82 वर्षाचा आहे। इथून गंगाखेडला गेलो मी जिल्हा परिषद शाळेमध्ये। पालमचा अनुभव, त्याच्या आधी बनवसचा 10 वर्षाचा अनुभव, गंगाखेडला ते बघायचं